दानवेंना सध्या झालंय काय असा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे सलग 2 दिवस दानवेंनी 2 वादग्रस्त विधानं केलीत। पाहूयात दानवेंची ही जीभ कशी घसरली येते। तर कर्ज माफ करून शेतकऱ्याच्या आत्महत्या जर थांबत असतील तर यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यावं, राजकीय जोडे बाहेर काढावे आणि या राज्यामध्ये कर्ज शेतकरी आत्महत्या करणार नाहीत अशा प्रकारचा एक ठोस प्रस्ताव द्यावा और त्यावर सरकार विचार करेल। रडे धंदे करू नका। तुरीचं असं झालं, कापसाचं झालं नाही राव, यंदा साल बेकाराचे बिलकुल काढून टाका डोक्यातून। हे का तुम्हाला जिथं सरकार आलं त्यानं काय केलं? मग जेडीपीला आल्या कशा 22 जागा? आपल्या कार्यकर्त्यांना लढायचं नाही, आता लढायचं आणि पुन्हा काढायचं नाही तुरीचं गोणा। ते आम्ही पाहू। सगळी 1 लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा तरी रडतेच चाले। 1 लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा तरी रडतेच चाले। 1 लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा तरी रडतेच चाले। तू जास्त पेपर वाचतो का? दरम्यान दानवेंचं वक्तव्य हे लाजिरवाणं, असंवेदनशील आणि बेजबाबदारपणाचं असल्याची टीका आता राजू शेट्टींनी केली आहे। शेतकऱ्यांच्या चेष्टा करण्यासारख्या वक्तव्य जर कोणी करत असेल तर ते चांगलं नाही। आणि मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की ठीक आहे, एकदा तुमच्या आजच्या दिनाच्या बोलायला शेतकरी बोलले, एकदा तुमच्या आश्वासनाला शेतकरी बोलले, पण 5 वर्षातून एकदा निवडणुका येतात, पण एका निवडणुकीवर काय राजकारण संपत नाही आणि 2 वर्षांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या दारात जावं लागणार आहे। अशा प्रकारची शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळणारं वक्तव्य जर व्हायला लागली तर शेतकरी सुद्धा त्याच भाषेमध्ये उत्तर देऊ शकतो, याचं भान वक्तव्य करणाऱ्यांनी सुद्धा ठेवलं पाहिजे। दरम्यान याबाबत शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी याबाबत काय प्रतिक्रिया दिली ते ऐकूयात। अतिशय शर्मेने लाज मान खाली घालण्याची गोष्ट आहे की अशा प्रकारे शेतकरी जो आपला पोशिंदा आहे त्याच्याबद्दल तुम्ही असे अपशब्द वापरता, हे खरंच लज्जास्पद आहे। एखाद्या रुलिंग पार्टीच्या नेत्याने अशा प्रकारे शेतकऱ्यांबद्दल अपशब्द काढणं, मला असं वाटतं त्यांचं ते दानवे नसून दानव आहेत। दरम्यान दानवेंच्या वक्तव्यानंतर लातूरमधील शेतकरी संतप्त झाले आहेत। नेमकं काय म्हणणं आहे शेतकऱ्यांचं ते बघूयात। आणि या राज्यामध्ये कर्ज शेतकरी आत्महत्या करणार नाहीत अशा प्रकारचा आत्महत्या जर थांबत बघतोय की रावसाहेब दानवेंची जी जीभ घसरली आहे त्याच्यामुळेच कुठे ना कुठेतरी राज्यभरातले शेतकरी आहेत त्यांचा आहे ते आक्रमक झाले आहेत। त्यांच्या वक्तव्यानंतर अनेक ठिकाणाहून त्यांच्यावरती टीकेची झोड उठते। सोशल मीडिया असेल किंवा इतरही नेत्यांनी त्यांच्या विरोधात आता जे आहेत ती विधानं केलेली आहेत। अशा प्रकारच्या बेजबाबदार वक्तव्याचा सगळ्यांनीच निषेध केलेला आहे। दरम्यान दानवेंच्या वक्तव्यानंतर लातूरमधले शेतकरी सुद्धा संतप्त आहेत। काय म्हणणं आहे या शेतकऱ्यांचं ते जाणून घेतले आमचा रिपोर्टर विष्णू गुरगेनं। उदगीरच्या काही शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया काय त्यांचं म्हणणं आहे, काय ज्या पद्धतीनं त्यांनी वक्तव्य केलंय, काय सांगाल याबद्दल? शेतकरीच्या विरोधात शासन आहे, शेतकऱ्यासोबतचं शासन पाहिजे, योगी शासन पाहिजे, जे यूपीमध्ये आहेत ते शासन पाहिजे, निरोगी काही कामाचं नाही। हे देवेंद्र फडणवीस हे निरोगी शासन आहे, काही कामाचं नाही, त्यांना आम्ही पुढच्या वेळेस धडा देऊ। असं वक्तव्य करायला नको होतं त्यानं। आम्हाला असं वाईट वाटतं की त्याला निवडून देऊन आम्हाला चूक झाली असं वाटतंय आम्हाला। त्यांना सत्तेचा माज चढलेला आहे आणि या फडणवीस सरकारामध्ये क्षमता, कुशलता, बाळबुद्धी असल्यासारखे दिसते आणि दानवे साहेब तर डोक्यावर पडल्यासारखे दिसते। त्यांना लवकरात लवकर बाजूला केलं पाहिजे। ज्या शेतकऱ्यावर संकट येत होतं त्यावेळेस शिवाजी महाराजांनी एक गवताची काडीसुद्धा कोणाकडे घाण ठेवत नव्हती। यावेळी या सरकारने या देशातील सगळे काडीच नाही तर बनीम पेटून द्यायचं काम हे करत आहेत। म्हणून हे आपल्याला परवडणाऱ्यासारखं नाही, म्हणून हे शासन शेतकऱ्याच्या एकदम ठाम विरोधात आहे। बारदाण्याला यांना पैसे नाहीत आणि विदेश दौऱ्याला खूप पैसा यांचा खर्च होतोय, तर यांनी हे असं न करता शेतकऱ्यावर पैसा खर्च केला पाहिजे। आणि माननीय दानवे साहेबांनी केलेले वक्तव्य अतिशय लज्जास्पद आहे असं मला वाटते। निश्चितच दानवेंनी जे वक्तव्य केलं ते लज्जास्पद आहे, त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करायला नाही पाहिजे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। विष्णू बुर्गे, महाराष्ट्र वन, लातूर।
दानवेंच्या वक्तव्यानंतर लातूरनंतर राज्यभरातले सगळे शेतकरी आहेत ते संतप्त आहेत. काय म्हणणं आहे या शेतकऱ्यांचं ते जाणून घेतले आमचे रिपोर्टर सुरेश जाधवनं. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. मी नेकनूरमध्ये आहे आणि शेतकरी माझ्यासोबत आहेत. एकूणच सरकारची जी धोरणं आहे शेतकऱ्यांसंदर्भात कशी काय वाटतं? जीव घेणे धोरण आहेत सरकारचे. जी धोरणं सध्या ते जीव घेणे. कारण चोरीसाठी तर घरी भाकरी बी खाता येणार आणि तिथंही जाता येणार मालापाशी. ती माल बी घेत नाहीत. इतकंच काय कर्जमाफी नाही काय नाही. सरकारची भूमिका आम्हाला जगविण्याची नाहीच. सरकार तेपले स्वार्थासाठी काहीही बोलते. काल दानवेंनी वक्तव्य केलं ते शेतकऱ्याच्या हिताचं नाही. त्यांनी शेतकऱ्याची चेष्टा चालवलेली आहे. शेतकऱ्याला त्यांची कशीच मदत नाही तर नाही. पुन्हावरून काय ते उलटं सुलटं भाषण वापरीत येते. त्याच्यामुळे शेतकरी संतप्त झाला आहे आणि ह्यांना धडा शिकवायला जास्तीत जास्त वेळ लागणार नाही. सरकार फक्त व्यापाऱ्याचा आणि नोकरदाराचा आहे. शेतकऱ्याचं कुठल्याही प्रकारची दक्षता न घेता शेतकऱ्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करीत आहे. हा रोष आहे सरकारच्या बाबतीमधला. कॅमेरामन प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, महाराष्ट्र वन, बीड. तर दानवेंना सत्तेचा माज आलाय अशा शब्दामध्ये विजय जावंदिया यांनी रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. त्यांच्याशी संवाद साधले आमचे नागपूरचे ब्युरो चीफ गजानन उमाटे यांनी. आपल्यासोबत आहेत शेतकरी नेते विजय जावंदिया सर. रावसाहेब दानवेंचं जे वक्तव्य आहे ते किती निषेधार्थ आहे, काय कसं बघतं याच्याकडे? मला असं वाटतं या वक्तव्याला शब्दांमध्ये निषेध व्यक्त करणं शक्य नाही. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. ते स्वतः शेतकरी पुत्र स्वतःला म्हणून घेतात आणि ते स्वतःचाच अपमान करून घेतात असं माझं त्याच्यात म्हणणं आहे. आणि दुसरं, हा सत्तेचा माज आहे. मी अत्यंत जबाबदारीने हा शब्द वापरतो आहे, कारण की त्याच्यातच ते कार्यकर्ता म्हणतात आपण निवडणुका जिंकतो आहेत ना. आता निवडणुका जिंकतोय त्याचा अर्थ काय झाला की तुम्ही जे करता ते सगळं बरोबर आहे. मग इंदिरा गांधी सत्तेवर येत होती, ती प्रचंड बहुमताने निवडणुका जिंकून येत होती. मग तिच्या धोरणाला तुम्ही टीका का करत होते? सत्तेत आल्यानंतर तुम्ही सगळं काही बरोबर करता, हे हाचा माज येणं म्हणजे तुम्हाला जनतेबद्दल लोकशाहीबद्दल आदर नाही असा त्याचा अर्थ होतो. दानवे म्हणतात तूर आम्ही खरेदी करतो आहोत. तूर खरेदी करतात म्हणजे काय उपकार करतात का? अहो, तुरीचे भाव आत्ताच पडल्यात एवढे, पहिल्यांदा पडल्यात एवढे, त्याच्यामुळे एवढ्या पडल्यानंतर तूर खरेदी करणं ही सरकारची जबाबदारी आहे. हमी भाव देणं ही सरकारची जबाबदारी आहे. काही उपकार करत नाही ते. मी तुम्हाला आठवण करून देतो की मनमोहन सिंग सरकारने 2030चा कापसाचा भाव 3,000 रुपये क्विंटल केला होता. एका वर्षात 50% कापसाचा भाव वाढवला होता. तेव्हा तो जगाच्या बाजारपेठेत भाव नव्हता, तो कुठेही नव्हता भाव. तेव्हा सगळा कापूस नाफेडनी आणि CCIनी पूर्णपणे विकत घेतला होता. मग जर ते घेऊ शकतात तर हे का घेऊ शकत नाही? मला काय वाटतंय की दानवे साहेब नुसतं तुरीबद्दल नाही हो, परवा त्यांनी कर्जमाफीबद्दल सुद्धा जे बोलले की नाही ते अत्यंत आक्षेपार्ह आहे. ते म्हणतात कोणी लिहून देईल का की आम्ही कर्जमाफी केली तर शेतकरी आत्महत्या करणार नाही, विरोधी पक्षांनी असा ठराव करावा. मी दानवे साहेबांना स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की शेतकरी आत्महत्या करणार नाही. दानवे साहेबांनी फक्त 3 निर्णय मोदी सरकारकडनं करून घ्यावेत. एक, 5वं, 6वं, 7वं वेतन आयोग मागे घ्यावं. दुसरं, शहरीकरणाला असणारी सगळी सबसिडी मेट्रोपासून ती सगळी सबसिडी काढून टाकावी. आणि तिसरं, कर्ज घ्या आणि वस्तू विकत घ्या. फ्रीज करता कर्ज, मायक्रोवन करता कर्ज, स्कूटर करता, मोटरसायकल करता, फ्लॅट करता कर्ज, हे सगळं बंद करा. मी लिहून देतो आत्महत्या होणार नाही म्हणून. अहो, काय सांगताय? अधिक उत्पादन झालं तर उत्पादन झाल्यानंतर तुम्हाला बाजारात जास्त पैसा द्यावाच लागेल. हे इकॉनॉमिक्सचं प्रिन्सिपल आहे की क्रेडिट आफ्टर प्रोडक्शन डझंट लीड टू इन्फ्लेशन. आणि मला काय वाटतं आहे की नरेंद्र मोदी साहेबांचं हे टेक्निक आहे. ते 14 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री राहिले आणि निवडणुका जिंकत राहिले. त्यांना निवडणुका कशा जिंकायच्या हे तंत्र झालेलं आहे. निवडणुका जिंकण्याकरता 100रातले फक्त 24 मतं लागतात आमच्या लोकशाहीमध्ये राजा होण्याकरता. हे जे वक्तव्य आहे यावरून काय मागणी करा, म्हणजे शेतकऱ्यांकडनं काय अपेक्षा करता? अशा वक्तव्यांचा कशा प्रकारे निषेध त्यांनी करायला पाहिजे? आणि तुम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, शेतकरी नेते म्हणून राजीनामा मागणार का दानवेंचा? शेतकरी संघटनेची पुढाऱ्यांना गावबंदी हा जो कार्यक्रम होता, हा कार्यक्रम शेतकऱ्यांनी सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांकरता राबवला पाहिजे.